ज्वारीचं पीठ मी ताटामध्ये चाळून घेतलेलं आहे। चाळून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं भाकरी करायच्या त्या मापाने थोडंसं गरम पाणी करायचं, ते असं उलथणीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं ज्वारीच्या पिठामध्ये आणि एका साईडला परातीमध्ये सगळं जे पीठ आहे ते थापून ठेवून द्यायचं, जेणेकरून त्याच्यातली वाफ निघाली नाही पाहिजे। ही होती पहिली ट्रिक्स। तर 100% तुमची ही भाकरी फुगणार जर तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या ट्रिक्स आणि टिप्स जर फॉलो केल्या तर। त्यानंतर एका भाकरीसाठी लागणारं पीठ इथे मी साईडला घेतलेलं आहे। हवं असल्यास त्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ मिक्स करून घ्यायचं, थंड पाणी लावत लावत पीठ असा गोळा छान करून घ्यायचा। आता पिठाचा गोळा इथे मी करून दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता। त्यानंतर आता दुसरी म्हणजे टिप ती अशी आहे की जर तुम्हाला भाकरी थापायची असेल आणि तुम्ही पहिल्यांदा असाल तर पोळपाटावर थापा, स्टीलच्या परातीत थापू नका, कारण की भाकर चिटकण्याची शक्यता असते। त्यामुळे दुसरी टिप ही आहे की तुम्ही लाकडाच्या पोळपाटावर ते पहिल्यांदा कोरडं पीठ टाकायचं आणि त्यानंतर उंडा ते थापून घ्यायचा। पहिल्यांदा एका हाताने थापायचं, दुसऱ्या हाताने त्याला साईडला आकार देत देत भाकरी हवी तेवढी मोठी करून घ्यायची। त्यानंतर ताव्यावर दोन्ही हातांनी भाकरी टाकायची। तावा मात्र तिसरी टिप ही आहे की तावा मात्र चांगला गरम झालेला पाहिजे। त्यानंतर भाकर टाकल्याच्या नंतर त्यावर मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि पाणी म्हणजे कोरडं होण्याच्या आधीच भाकरी पलटी मारायची। त्यानंतर बघू शकता तुम्ही भाकरी अशी आलटी पालटी करून घेतल्याच्या नंतर किती छान फुगलेली आहे। अशाच प्रकारे दुसरीही भाकर मी इथं करून घेतलेली आहे। भाकर टाकत असताना दोन्ही हातांनी भाकर टाकायची, जेणेकरून भाकरीवर कुठलेही प्रकारचे बुडबुडे येत नाहीत। तर अशा प्रकारे इथे मी दुसरीही भाकरी करून घेतलेली आहे। भाकर चौकून भाजायची म्हणजे सगळीकून ती फुगत वर येते आणि तावा मात्र गरम झालेला पाहिजे। ह्या अशा 2-3 टिप्स आहेत, त्या वापरून तुम्ही तुमची भाकर 100% फुगवू शकता। अशाच प्रकारे तुम्ही भाकरी करायच्या आणि हो, हिरव्या भाज्यांसोबत भाकरी खायची मज्जा वेगळीच असते। त्यामुळे जर तुम्हाला भाकरी जमत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे। आता बघा तुम्ही माझ्या सगळ्या अशा भाकरी फुगलेल्या आहेत। इवन मी सगळीकून भाजून घेतल्या, उभ्या पण प्रकारे आपण भाजून घेतो, भाकर मोडणार नाही, तुटणार नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते दाबा, जेणेकरून चॅनलला सबस्क्राईब होईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझे भेटत जातील। आणि तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेशनल ठरणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 4 ते 5 भाकरी मी इथे करून घेतलेल्या आहे आणि जमत नसतील तर मैत्रिणींनो, मी सांगितल्याप्रमाणे माझ्या टिप्स आणि ट्रिप्स फॉलो करा। कमेंट सेक्शनमध्ये अडचण असली तर विचारा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।